मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपला जो फार्म आहे तो यशस्वी होईल का नाही हे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, आणि ती गोष्ट म्हणजे लहान पिल्लांची निवड. बऱ्याच वेळेला आपण लहान पिल्लांची खरेदी करत असताना बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा काही गोष्टींची आपण त्यामध्ये काळजी घेत नाही, आणि यामुळे आपल्याला शेवटी होतं काय तर ते म्हणजे नुकसान. आणि हेच नुकसान टाळण्यासाठी या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये लहान पिल्लांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची किंवा ते पिल्ले कशी निवडायची ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे. ज्यावेळी मी या व्यवसायाला सुरुवात केली होती तर सुरुवातीच्या वेळी सुद्धा मला याबद्दल म्हणजे पिल्ले कशी निवडायची याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे व्हायचं काय की पिल्लांची अनियमित वाढ व्हायची, बऱ्याच वेळेला सर्व पक्षी आजाराने ग्रस्त असायचे. अशा बऱ्याच गोष्टीमुळे मला शेवटी होत होतं ते म्हणजे मोठं नुकसान. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या फार्मवरती क्वचितच पक्षी आजारी पडतात किंवा क्वचितच पिल्ली दगावतात. तर हे सर्व कशामुळे झालं तर मी काय केलं तर पिल्ले निवड करत असताना काही गोष्टी आहेत तर त्यावरती मी फोकस करायला लागलो, आणि ह्याच गोष्टी आज तुम्हाला मी शेअर करतोय. ज्यावेळी आपण पिल्ले खरेदी करायला जातो तर त्यावेळी त्या पिल्लांची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर मी सांगितलेल्या ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. पिल्लांची गुणवत्ता ठरवत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट बघायची तर ती म्हणजे त्यांचं शारीरिक आरोग्य. सगळ्यात पहिल्यांदा काय तर ती पिल्ली जी आहेत तर ती चपळ पाहिजेत, ऍक्टिव्ह पाहिजेत. त्याचबरोबर त्यांची जी पिसे आहेत तर ती चमकदार पाहिजेत. त्यांचे डोळे आणि नाक आणि जे चोच आहे तर ती सुद्धा स्वच्छ पाहिजे. डोळ्यामध्ये तेज आणि चकाकी असली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचे जे पाय असतात तर ते सुद्धा भक्कम पाहिजेत. जर वाळलेले असतील तर हे त्यांचं जे आरोग्य बिघडले तर ह्याचं ते लक्षण असतं. यानंतर दुसरी गोष्ट काय चेक करायची आहे तर त्यांची जी वजनाची वाढ आहे तर ती एकसारखी दिसते का. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की जे लहान आकाराची पिल्ले असतात आणि मोठ्या आकाराची पिल्ले असतात ह्यांच्या वजनामध्ये जर फरक आला तर मोठ्या आकाराची पिल्ले लहान पिल्लांना खाऊन देत नाहीत, आणि यामुळे मोठ्यांचा आकार जास्त वाढत जातो आणि लहान पिल्ली तिथंच खुरटतात, आणि हे सुद्धा आपल्याला होणार एक मोठं नुकसान असतं. त्यामुळे पिल्ले निवड करत असताना ते जर एकाच वजनी गटातील असतील तर आपल्यासाठी सुद्धा ते फायद्याचं आहे. यानंतरचा तिसरा महत्वाचा पॉईंट आहे आणि तो म्हणजे लसीकरण. आपण ज्या वयोगटाची पिल्ले खरेदी करणार आहे तर त्या वयोगटाबद्दल योग्य लसीकरण केलेलं आहे की नाही हे माहिती करून घेणे, आणि कोणत्या प्रकारचं लसीकरण केलं आहे तर त्याचा चार्ट त्यांच्याकडून मागून घ्यायचा. यामुळे आपल्याला खात्री होते की त्यांनी योग्य वेळी योग्य औषधं आणि योग्य प्रकारे लसीकरण केलेलं आहे. यानंतर चौथा महत्वाचा पॉईंट कोणता माहिती करून घ्यायचा आहे तर आपण ज्यांच्याकडून पिल्ली घेणार आहे तर त्यांच्याकडून या पिल्लांना अगोदर कोणता आजार झाला होता का किंवा त्या आजारावरती यांनी कोणकोणते उपचार केले होते हे एकदा त्यांच्याकडून डिटेल घ्यायची. जर देत नसतील तर समजून जायचं की त्यांना आपल्याला प्रतिसाद द्यायचा नाहीये किंवा आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा नाहीये. यानंतर पाचवा आणि महत्वाचा पॉईंट कोणता तर आपण ज्याच्याकडून खरेदी करणार आहे तर ती संस्था प्रमाणित आहे की नाही, त्यांच्याजवळ ह्या व्यवसायाचं प्रमाणपत्र आहे की नाही. कारण भविष्यात जर काय प्रॉब्लेम झाला तर आपण कोणाकडे दाद मागणार. जर सर्टिफिकेट असेल तर जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला भविष्यात तर त्याची भरपाई आपल्याला नक्कीच मिळते. कारण पिल्ली ही क्वालिटीची आहेत की नाहीत की कोणत्या विश्वासाने ही पिल्ली विकतायत किंवा त्या गॅरंटीने ही संस्था ह्या ब्रीडिंगचे पिल्ली आपल्याला देत आहेत तर ह्यावरून ते आपल्याला खात्री पटेल. यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण जी पिल्ली खरेदी करणार आहे तर ती कोणत्या विशिष्ट जातीची असतील तर एकदा त्यांचं जे ब्रीडिंग असतं म्हणजे जर त्यांचा पॅरेंट बॅच असतो तर ते एकदा बघून घ्यायचा. कारण बऱ्याच वेळेला पॅरेंट बॅच मध्ये जर भेसळ असेल तर निश्चितच आपल्याला पिल्ल्यांच्या मध्ये होणारं मोठं नुकसान आपल्याला नक्कीच टाळता येईल. मला खात्री आहे की नक्की तुम्हाला कळले की पिल्ली खरेदी करत असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. जर तुमच्या काही शंका प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा, आणि पिल्ली खरेदी करताना तुम्ही कोणकोणती काळजी घेता हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये लिहा.